हाय हॅलो नमस्कार, मी रोशली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर सकाळचे मॉर्निंग खूप छान झालेली आहे. तर इथे बघा सकाळीच स्वराची पण बस आलेली होती लवकरच. तिला स्कूलमध्ये बोलवलेलं होतं. स्कूलची बस आली आणि मग ती पण गेलेली आहे. तर इथे बघा शंभू पण झोपेतून उठून आलेला होता खाली. आता येथे ना सोनचाफ्याला खूप फुलं येतात. येथे बघू शकता खूप छान फुलं येतात, पण ते ना वरती असतात त्यामुळे काही खुडता येत नाही. जितके खाली असताना मग ते हाताने मी खुडून घेत असते, पण वरती असल्यामुळे ना काही वरती हात पोचत नाही, तो मग फुलं खुडता येत नाही, ते झाडालाच सुकून जात असतात. खूप छान वास येत असतो सोनचाफ्याच्या फुलांचा. तर तुमच्या दारापुढे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि सकाळच्या मॉर्निंगच्या वेळेस तर खूपच छान वास येत असतो. आणि येथे ना आमच्या गेटच्या समोरच एक लग्न आहे. तर मग येथे बघू शकता मंडप पण टाकायचं काम चाललेलं आहे. आणि स्वरा पाठीमागच्या रस्त्याने येत आहे. तर शंभू तिला बाय बाय करू राहिला. येते बघा. तर तिला बाय करायचं असताना तर त्याची खूपच धावपळ असते. आणि मग येथे बघा मला आहे ना भेंडीची भाजी करायची होती. तर छान अशी भेंडीची भाजी केलेली आहे आणि चपात्या पण चालू आहे करायच्या. एक साईडला भाजी टाकून दिली आणि दुसऱ्या साईडला लगेच चपात्या करायला घेतलेल्या आहे. तर येथे ना मिस्टर पण स्कूलला गेलेले होते आणि स्वरा पण गेलेली होती. तर शंभू एकटाच होता, त्यामुळे मग सर्व काही पटपट कामं आवरून घेत होते मी. तर सर्व काही स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर येथे दुपारच्या वेळेला इथे बघू शकता छान असं मंडप पण सर्व काही टाकून झालेलं होतं आणि लग्नासाठी पाहुणे मंडळी पण येत होते. तर येथे बघू शकता वऱ्हाड पण यायला सुरुवात झालेली होती. तर येथे बघू शकता नवरदेव पण मिरवत आलेला आहे. तर नवरदेव हा छान असं मिरून आलेला होता आणि त्याला आहे ना खांद्यावरती आता इथून रस्त्यानेच खांद्यावरती उचलून घेतलेला आहे. तर येथे बघा छान असं बँजो पण आहे. तर छान असं मिरवून आलेला होता. तर इथे बघू शकता छान असे सर्वजण नाचू राहिले. आणि शंभू पण ते डीजेच्या आवाजाने ना उठलेला होता. तर त्याला पण बघायचं होतं, तर त्याला लगेच खाली घेऊन आलेले होते. इथे बघा त्याला बघण्यासाठी खूप एक्साइटमेंट होता तो. तर इथे बघा त्याला बाहेर जायचं होतं, पण त्याला ते डीजेचा आवाज येत होता ना जास्त, तर तो पाठीमागे येत होता. आणि मग मिस्टर पण आलेले होते स्कूलवरून, तर ते पण त्याला आता दोघांना पण बाहेर घेऊन गेलेले आहेत. आणि भाचे पण आलेले आहेत. तर माझ्या ननंदबाई सोनाल दिदी पण आलेल्या आहे. तर मग सोनू पण आहे. तर मग येथे सर्वजण बाहेर उभे राहून बघत आहे. आता येथे दारासमोरच लग्न असल्यामुळे आम्ही सर्वजण आता इथे बाहेर निघून बघत होतो. तर नवरदेव पण छान असं नाचत होता, इथे बघू शकता. आणि मग आमच्या दारापुढं लग्न असल्यामुळे आम्हाला पण खूप आनंद झालेला होता. तर भरपूर दिवसांनी ना येथे दारासमोर लग्न होतं. तर पाड्यावरचं लग्न होतं. तर आमच्या रो हाऊसच्या त्या साईडलाच पाड्या आहे. तर मग त्या पाड्यावरचं लग्न इथं मोकळी जागा असल्यामुळे मग लग्न ठेवलेलं होतं. तर इथे बघू शकता नवरदेव पण छान नाचत होता. येथे सर्वजण आता फुली एन्जॉय करून घेऊ राहिले नाचायचं. तर आणि आता नवरदेवाची पण एंट्री झालेली आहे आता गेटमध्ये. तर इथे बघू शकता छान असं आता नवरदेवाला पण ओवाळून घेत आहे आणि आम्हाला अक्षता पण आलेल्या आहे. तर इथे बघू शकता. तर भरपूर दिवसांनी अशा आम्ही अक्षता हातामध्ये घेऊन आता इथे बघा आता बाहेरच उभं राहिलेलो आहोत. तर आम्ही पण आता भरपूर गर्दी असल्यामुळे मग आता मुलं पण छोटे, मग त्याच्यामुळे इथे बाहेरच उभं राहिलो. आणि मग सोनाल दीदी पण आलेल्या होत्या. तर मग येथे बघू शकता खूप गर्दी होती, त्यामुळे मग आम्ही तिथे बाहेरच उभं राहिलेलो. तर सोनूकडे व्हिडिओ काढण्यासाठी दिलेला होता. तर त्यांच्या पायांना चटके बसत होते, ते नाचत होते. तर इथे बघू शकता नवरदेवाची छान आता एंट्री मध्ये झालेली आहे आणि बाहेर गर्दी भरपूर आहे. इथे ना छान असं लग्न लागलेलं होतं. तर मग त्यानंतर आम्ही ना जेवायला पण गेलेलो होतो तिथे मंडपामध्ये. तर
आता हे खेड्यावरचं लग्न म्हटल्यावर छान असा मेनू होता. तर येथे ना बुंदी, भात, वरण आणि वांग बटाट्याची भाजी असं छान असा मेनू होता. तर नणंदबाईला पण असं ना खेड्यावरचं जेवण करायचं होतं. तर त्यामुळे आम्ही सर्वजण आता येथे ना जेवण करून आलेलो होतं आणि मुलं पण खेळत होते. इथे बघू शकता सोनूने ना शंभूसाठी ट्रेन आणलेली होती. तर त्यांचं खेळायचं काम चाललेलं होतं. तर सोनाल दीदींचे मिस्टर पण आलेले होते, भाऊ, नाशिकवरून. तर मग आता त्यांच्यासाठी ना इथे आंबे रसाचाच स्वयंपाक बनवायचा होता. तर मग आता इथे छान अशी डाळ पण शिजून घेतलेली आहे. छान असं स्वयंपाक बनवलेलं होतं. इथे आता पीठ पण भिजवलेले आहे भज्याचं. आणि सोनाल दीदी ना मला थोडीशी मदत करू लागू राहिले. तर इथे बघू शकता. आणि मग त्यानंतर आहे ना आमचं छान असं जेवण वगैरे झालं. तर नंतरचा व्हिडिओ काही मी शूट केलेला नाही. तर त्यानंतर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर मग आम्हाला आहे ना वास्तुशांतीला पण जायचं होतं. तर येथे आम्ही छान असे फोटो काढले. माझ्या मामी आलेल्या आहेत, तर मोठ्या मामी आलेल्या आहे. तर आम्ही छान असे फोटोशूट केले. तर येथे बघू शकता छान अशी पूजा आहे. तर मग त्यांची गंगाजलची पण पूजा होती आणि वास्तुशांतीची पण पूजा आहे. तर येथे नवचंडिकाची पूजा मांडलेली आहे. तर मग आम्ही सर्वांनी छान असं जेवण वगैरे केलं आणि घरी आलेलो. चला तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा.